नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल PCK फूडटेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड याच्यामध्ये। ही आपली कंपनी आहे भोसरी MIDC पुणे या ठिकाणी। आज आपण मित्रांनो या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की पाण्यावर तरंगणारे माशांचं खाद्य आहे हे बनवलं कसं जातं। मित्रांनो याच्यासाठी प्रोसेस आहे, याच्यामध्ये प्रोसेस जर म्हणाल तर 3 मशिनरी तुम्हाला यासाठी लागणार आहे माशांचं खाद्य जे की पाण्यावर तरंगलं जातं। याच्यामध्ये पहिलं मशीन येते तुमचं ग्राइंडर मशीन। आता हे ग्राइंडर जे मशीन आहे हे काय काम करतं तर जे रॉ मटेरियल जे असणार आहे ते रॉ मटेरियल दळायचं काम करणार आहे, म्हणजे तुमचा पहिला तयार करणार आहे ते मशीन। तुमचं ग्राइंडर मशीन जे आहे ते तुमचं रॉ मटेरियल दळण्यासाठी यूज केलेलं जाते। आता दुसरी प्रोसेस जी आहे याच्यामधली ती तुमची मिक्सिंग प्रोसेस। आता मिक्सिंग प्रोसेस काय की याच्यामध्ये ग्राइंडरमध्ये जे तुमची पावडर बनलेली आहे ती पावडर तुम्हाला मिक्सर मशीन मध्ये टाकते। हे मिक्सर मशीन आहे मित्रांनो, त्या मशीन मध्ये तुम्हाला मिक्सिंग केलं जातं मटेरियल। त्या मिक्सिंग कसं जाते तर तुम्हाला एकसारखी क्वालिटी मार्केटमध्ये गेली पाहिजे, तर त्यासाठी तुम्हाला मिक्सर मशीन गरजेचं आहे। आता मिक्स झालेलं मटेरियल आहे, हे मिक्स झालेलं मटेरियल तुम्हाला तिसरं मशीन जे की तुमचं एक शेड्यूल मशीन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं, तिथे तुमचं फीड तयार होणार आहे। आता फीड कसं तयार होणार आहे ते तुम्हाला दाखवता येईल। सॅम्पल काय दाखवतं तुम्हाला हे जे आहे मित्रांनो ते 30 फीटचं सॅम्पल आहे। फीड जे आहे ते राऊंड शेप मध्ये असणार आहे। 2 mm 3 mm 4 mm 5 mm या साईज मध्ये फीड अवेलेबल आहे। हे तुम्हाला पाण्यावर जर टाकलं तर साधारणपणे 4 ते 5 तास तुमचं पाण्यावर तरंगलं जातं। आता पाण्यावर तरंगल्याचा फायदा काय होतो की तुमचे मासे हे आवडीने खातात आणि पाण्याचा कलर तुमचा किंवा पाणी तुमचं खराब होणार नाही याच्यामुळे। आता हे जे फूड एक्सट्रोवर मशीन आहे ते आपल्याला 50 kg पर आवरते आपले एक्सट्रोवर मशीन अवेलेबल आहे। त्याचबरोबर तुमचं 200 kg पर आवरचं एक्सट्रोवर अवेलेबल आहे। त्यामध्ये तुम्हाला 50 kg 100 kg 150 kg 200 kg 500 kg पर्यंत आपण हे मशीन बनवतो मित्रांनो। आता याच्यासाठी लागणाऱ्या मशीन्स आपण बघितल्या तर एक साधारणपणे तुम्हाला 100 kg ताशी प्रोडक्शनचा जर प्लॅन चालू करायचा असेल तर याच्यामध्ये 3 मशीनरी असतात, ग्राइंडर मिक्सर आणि तुमचं एक्सट्रोवर मशीन। या 3 मशीनसाठी आपल्याला जागा साधारणपणे किती लागणार आहे 500 स्क्वेअर फीटची जागा जर तुमच्याकडे अवेलेबल असेल अर्ध्या गुंठ्याची तरी पण तुमचा हा व्यवसाय सुरू करू शकता तुम्ही। आता मार्केटमध्ये जे फीड मिळतंय ते 35 ते 40 रुपये किलोनी लोक मार्केटमधून खरेदी करतायत, पण आपण या मशीनरी जर तुम्ही लावत असाल तर साधारणपणे 25 रुपयापर्यंत तुम्ही चांगल्या क्वालिटीचा फीड बनवू शकता आणि मार्केटमध्ये 30-32 रुपये रेट तुम्ही होलसेल रेटने तुम्ही हे विकू शकता। म्हणजे साधारणपणे किलो कापे मागे 6 ते 7 रुपये तुम्हाला प्रॉफिट मिळतो आरामात मिळतो या मशिनरीच्या माध्यमातून जे फीड बनते त्याच्यापासून। मित्रांनो तुम्ही जागेची रिक्वायरमेंट आपण कंप्लीट केली तर आता याच्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रिसिटी देखील लागणार आहे। आता इलेक्ट्रिसिटी किती लागते तर 3 फेजची लाईट लागेल याच्यासाठी आपल्याला। सिंगल फेजवरती या मशिनरी चालणार नाहीत कारण मोठ्या मशिनरी आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला 3 फेजची लाईट एक साधारणपणे 20 ते 25 HP जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर एक साधारणपणे 100 किलोचा तुम्ही हा प्लॅन चालू करू शकता। तर या प्लॅनमध्ये मॅन्युअल सेटअप आपल्याकडे आता सध्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय। हाच प्लॅन आपण सेमी ऑटोमॅटिक करू शकतो, फुल्ली ऑटोमॅटिक करू शकतो। तर मॅन्युअल जर घेतला तर 2 ते 3 वर्कर्स तुम्हाला लागतील आणि सेमी ऑटोमॅटिक जर घेतला तर साधारणपणे 2 वर्कर मध्ये किंवा एका वर्कर मध्ये तुमचा हा प्लॅन चालू होणार आहे। या मशिनरी बद्दल तुम्ही सर्व माहिती बघितली आहात, तर या मशिनरी तुम्हाला कुठं भेटणार आहे तर ही आपली कंपनी आहे PCK फूडटेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड। इथे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पण दिसत आहे, कॉन्टॅक्ट करा। अधिक माहितीसाठी तुम्हाला पूर्ण डिटेल तुम्हाला क्वालिटी बघायची असेल किती MM थिकनेस वापरतायत, याच्यात मटेरियल तुम्ही MS वापरताय TSS वापरताय, सगळी माहितीसाठी तुम्ही एका व्हिजिट करा आपल्या कंपनीमध्ये। तुम्हाला प्रॉपर सगळी माहिती दिली जाईल आणि या व्यवसायामधला नफा तोटा आणि बाकीच्या काही रिक्वायरमेंट आहे तुम्हाला लायसन्स लागतात ही सगळी रिक्वायरमेंट आपण तुम्हाला कंप्लीट करून देऊ मित्रांनो। या मशिनरी बनवायची प्रोसेस पण आहे, आता याच्यामध्ये प्रोसेस कशी चालते ती तुम्हाला दाखवतो। ग्राइंडर मध्ये आहे हा ग्राइंडर मशीन आपण यूज होत आहे। याच्यामध्ये 5 HP आहे 50 HP पर्यंत किंवा 100 HP पर्यंत आपण हा जो आहे हा 15 HP ग्राइंडर आहे। त्याच्यानंतर दुसरं मशीन जे आहे ते मिक्सर मशीन आहे। हे मिक्सर मशीन बघा चालू प्रोसेसिंग चालू आहे याच्यामध्ये, हे मिक्सर मशीन आहे। हा मिक्सर मशीन आपल्याला रेडी झालेला आहे, याची कलर प्रोसेस अजून बाकी आहे। ही आपली मॅन्युफॅक्चरिंग टीम आहे मित्रांनो, इथे तुम्हाला सगळ्या मशीन तयार केल्या जातात। या तुमचा रेडी स्टॉक मध्ये आहे, हा डिस्पॅच साठी मटेरियल सध्या रेडी केलेलं आहे। हे मटेरियल आपण डिस्पॅच करतो, त्यानंतर पॅकेजिंग जे बघाल या पद्धतीने पॅकेजिंग करून आपण मशीनमध्ये डिस्पॅच करतो।
मशिनरी डिस्पॅच केल्यानंतर प्रत्येक मशिनरीची तुम्हाला 1 वर्षाची वॉरंटी मिळणार आहे. प्रत्येक मशिनरीचं तुम्हाला जे स्पेअर पार्ट आहेत ते आपल्याकडे अवेलेबल असतात. हे तुमचे स्पेअर पार्ट या ठिकाणी तुम्हाला मिळून जाते. त्यानंतर यामध्ये मशिनरी झाल्या, मशिनरीसाठी ज्या मोटर्स असतात त्या पूर्ण क्रॉम्प्टन कंपनीच्या आपण यूज करतो. आपल्याकडे ऑफिस टीम देखील आहे, सेल्स टीम, जी की तुम्हाला पूर्ण इथे आल्यानंतर गायडन्स करेल. तुमचे लोन असेल किंवा बाकीच्या इतर सर्व माहितीसाठी तुम्ही आम्हाला संपर्क करा. 100% तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. धन्यवाद मित्रांनो.